जय शिवराय मित्रांनो, खरतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं काय झालं हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडला असेल। खरतर शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला जिंकला। स्वराज्याच्या महाराणी श्री सखी राधनी जयती महाराणी येसुबाई राणी साहेब यांना पुढे तब्बल 29 वर्ष मुघलांच्या कैदेत जावं लागलं। काय होता तो सगळा प्रसंग, काय घडलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार करून औरंगजेबानं शंभूराजांची हत्या केली। ज्या ठिकाणी शंभूराजांची हत्या करण्यात आली त्या वडू आणि तुळापूरमध्ये शंभूराजांच्या मृत्यूनंतर भयान शांतता पसरली होती। त्याच सुमारास स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला मुघलांनी वेढा दिला होता। मुघलांचा सरदार जुल्फिकार खान यानं हजारोंची फौज घेऊन स्वराज्याची राजधानी असलेला रायगड पूर्णपणे घेरून टाकला होता। शंभूराजांच्या मृत्यूच्या बातमीनं संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती। महाराणी येसुबाईंना तर शोक आवरता आवरत नव्हता। पण येसुबाई जितक्या भावनिक होत्या तितक्याच त्या मनातून कणखर आणि शूरवीर देखील होत्या। शंभूराजांनी संगमेश्वरात जात असताना रायगड सोडल्यापासून रायगडाची सगळी जबाबदारी महाराणी येसुबाई राणी साहेब स्वतः सांभाळत होत्या। पण आता मात्र शंभूराजांचा मृत्यू झाला होता। स्वराज्याची गादी आता रिकामी होती। स्वराज्याला कोणीही छत्रपती नव्हते। आता पुढे नेमकं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता। त्याचवेळी रायगडावरती महाराणी येसुबाईंना खंडोजी बोलले, अशी गोंधळाची परिस्थिती राहू देणं स्वराज्याच्या हिताचं नाही। आपण तरी राजांच्या नावानं किती दिवस कारभार पाहणार। स्पष्टच सांगायचं झालं तर स्वराज्याचं सिंहासन रिकामं ठेवणं कोणाच्याच हिताचं नाही। महाराणी येसुबाईंनी तात्काळ राजाराम राजे आणि महाराणी ताराबाईंना बोलून घेतलं। ज्या वेळेला राजाराम राजे आणि ताराराणी येसुराणींच्या समोर आले त्यावेळी महाराणी येसुबाईंनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा काय सल्ला आहे, स्वराज्याच्या सिंहासनाचं आता काय करायचं। त्यावेळी राजाराम राजे बोलले, दादा महाराजांवर येऊ नये ती वेळ आली। त्यांचे स्वराज्यावर अनंत उपकार आहे। त्यांचीच आठवण म्हणून त्यांच्या चिरंजीवांना म्हणजे बाळशाहूंना स्वराज्याच्या गादीवर बसवा। आम्ही सगळेच पूर्ण ताकदीनं पाठीशी राहू त्यांच्या। राजाराम राजेंनी महाराणी येसुबाईंना शब्द दिला। सध्या स्वराज्य वाचवण्यासाठी औरंगजेबाशी टक्कर देणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्ही बाळशाहू राजांचा राज्याभिषेक लवकरात लवकर उरकून घ्या। साध्या गोष्टीचा विचार करा, जर महाराणी येसुबाईंच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती ना तर स्वतःचा स्वार्थ पाहून स्वतःच्या मुलाचाच राज्याभिषेक करून टाकला असता। पण महाराणी येसुबाईंनी स्पष्टपणे नकार दिला। मुलाच्या प्रेमापेक्षा स्वराज्याचं हित हे जास्त महत्वाचं आहे, हे शब्द त्यावेळेला महाराणी येसुबाईंनी उद्गारले। 7 वर्षांच्या शाहूराजांपेक्षा राजाराम राजे हे आता सज्ञान आहेत, कर्तबगार आहेत। त्यांनाच स्वराज्याच्या गादीवर बसू। ज्या दिवशी हा निर्णय झाला त्याच दिवशी एका छोटेखानी कार्यक्रमात राजाराम राजेंचा मंचकारोहण सोहळा संपन्न झाला। राजाराम राजे हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले। त्यांनी आदर भावनेनं आपल्या थोरल्या वहिनी साहेबांना आदरानं वंदन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले। रायगड किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला होता। औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानानं संपूर्ण रायगडालाच पूर्णपणे वेढा दिला होता। स्वराज्य पूर्णपणे कचाट्यात सापडलं होतं। जुल्फिकार खानानं आजूबाजूच्या सगळ्या रानवाटा आणि खिंडी पूर्णपणे अडवून टाकल्या होत्या। त्यानंतर एक दिवस घडलं असं, मुघलांची फौज अचानक रायगडावरती चालून आली। रायगडवाडीतील अनेक सैनिकांना आणि मावळ्यांना त्यांनी ठार मारले। काही जखमी झालेले आणि रक्ताने माखलेले मावळे गडाकडे धावले। त्यांचे बेसूर चेहरे अक्षरशः पाहवत नव्हते। रायगडावरून बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग आता बंद झाला होता। असा भयानक फास स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडानं याआधी कधीच अनुभवला नव्हता। सैनिक, कारकून, कारभारी आणि सगळे प्रजाजन पूर्ण संकटात होते। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमातून, त्यागातून आणि शौर्यातून साकारलेल्या स्वराज्याचे तिसरे छत्रपती जर मुघलांच्या कैदेत सापडले तर संपलं स्वराज्य, आटोपला सगळा कारभार। चित्त दरवाजाकडून गडावर महादरवाजापर्यंत
येणारी पुसाटीची वाट सोडली तर गडातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्गच शिल्लक नव्हता. रायगडावर त्याच दिवशी संध्याकाळी महाराणी येसूबाई आणि ताराबाई राणी साहेबांनी जगदीश्वराला अभिषेक घातला. अख्खा रायगड आता काय करायचं याच विचारात होता. पण मित्रांनो, स्वराज्याच्या महाराणी असणाऱ्या श्री सखी राधनी जयती महाराणी येसूबाई राणी साहेब मात्र त्यांच्या मनातून वेगळीच योजना आखत होत्या. रायगडाला वेढा पडलाय. आता कोणत्याही परिस्थितीत स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे औरंगजेबाच्या तावडीत सापडू शकतील. आणि जर स्वराज्याचे छत्रपतीच मोगलांच्या कैदेत सापडले तर संपलं स्वराज्य हे महाराणी येसूबाईंना कळून चुकलं होतं. महाराणी येसूबाईंनी राजाराम राजे आणि महाराणी ताराराणींना रायगड सोडण्यास सांगितलं. वाघ दरवाजाच्या मागच्या बाजूने एक लहानशी वाट होती. त्या वाटेनं रायगडाच्या बाहेर पडण्याचा सल्ला महाराणी येसूबाईंनी राजाराम राजे आणि ताराराणींना दिला. पण राजाराम राजे मात्र महाराणी येसूबाई, शाहूराजे, भवानीबाई आणि संपूर्ण कुटुंबालाच सोडून जाण्यास मात्र अजिबात तयार होत नव्हते. त्यांनी येसूराणींना असं सांगितलं की जर तुम्ही रायगडावरती राहिलात तर कैद व्हाल, त्यामुळे काहीही करा आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा रायगड सोडा. त्यावेळेला महाराणी येसूबाई राणी साहेब म्हणाल्या, आम्ही कैद झालो तरी चालेल, पण अख्खं स्वराज्य मोगलांच्या कैदेत जाऊ देणार नाही. आम्ही लढू रायगड, पण तुम्ही तात्काळ रायगड सोडून निघून जा. तुम्ही रायगडावरून बाहेर पडा, स्वराज्य वाचवा, आम्ही करतो सामना गरिबांचा. असे कणखर शब्द महाराणी येसूबाईंनी उद्गारले. राजाराम राजे आणि महाराणी ताराबाई राणी साहेब सुखरूप रायगडावरून खाली उतरले. महाराणी येसूबाई राणी साहेबांनी त्यांना तिथून जिंजेच्या किल्ल्यावर जाण्यास सांगितले होते. मित्रांनो, महाराणी येसूबाई राणी साहेब इतक्या शूरवीर होत्या, पराक्रमी होत्या आणि खंबीर होत्या की त्यांनी शंभूराजांच्या मृत्यूनंतर 1-2 नाही तर तब्बल 8 महिने मुघलांसोबत झुंज देत रायगड लढत ठेवला, झुंजत ठेवला. कोणत्याही परिस्थितीत तब्बल 8 महिने महाराणी येसूबाईंनी मुघलांना रायगड जिंकू दिला नाही. शंभूराजांच्या मृत्यूनंतर पेटलेलं मोगल सैन्य कुठल्याही परिस्थितीत रायगडाचा वेढा मागे घ्यायला तयार नव्हतं. महाराणी येसूबाईंनी तब्बल 8 महिने मुघलांना प्रचंड मोठी झुंज दिली. स्वराज्याचे छत्रपती असणारे राजाराम राजे सुखरूप जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचले आणि इकडे रायगड किल्ला 8 महिन्यांच्या प्रयत्नानंतर मोगलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहूराजे यांना मोगलांच्या कैदेत जावे लागले. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांवरती 40 दिवस जे भयंकर अत्याचार झाले ना, ते पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. आपल्या काळजाचं अक्षरशः पाणी पाणी झालं होतं. शंभूराजांनी हे कसं सहन केलं असेल असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला होता. पण शंभूराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा स्वराज्यावरती होणारा हा अत्याचार अजिबात संपला नाही. कारण महाराणी येसूबाई राणी साहेब रायगडाचा पाडाव झाल्यानंतर तब्बल 29 वर्ष मुघलांच्या कैदेत राहिल्या. 1-2 नाही तर 29 वर्ष त्यांनी मुघलांच्या कैदेत कशी काढली असतील, हा एक फार मोठा प्रश्न आहे.